नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आले एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, शिक्षकांना TET अनिवार्यचा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्टची मुदत। 5 वर्षांहून अधिक सेवाकाळ शिल्लक असलेल्या राज्यातील 1ली ते 8वी पर्यंत शिक्षकांना TET उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026ची मुदत आहे। सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मुदत आहे। या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही असा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला असल्याने पुन्हा न्यायालयात दाद मागता येणार नाही असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले। विधान परिषदेत शिक्षक परीक्षेच्या TET प्रश्नावर विरोधकांनी गदारोळ करीत सभात्याग केला। राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संबंधात समिती नियुक्त करण्याची घोषणा केली। TET संदर्भात काँग्रेसचे नितीन राऊत, अमीन पटेल, असलम शेख आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात भुसे यांनी शासनाची भूमिका मांडली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पसंख्याक शाळा वगळता अन्य शाळांमधील शिक्षकांना 2 वर्षाच्या कालावधीत TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे। 5 वर्षांहून कमी सेवाकाळ शिल्लक असलेल्या शिक्षकांना यातून सूट देण्यात आली असली तरी पदोन्नतीसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे, असे भुते यांनी नमूद केले। शिक्षकांची TETचा विरोध असून शिक्षक संघटनांनी शासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत। काही ठिकाणी आंदोलनेही झाली। विधान परिषदेचे सभात्याग। TET उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना नोकरीतून काढून टाकण्यात येणार आहे। या संदर्भात किरण सरनाईक यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती। सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करता येणार नाही असा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला असल्याचे राज्यमंत्री भोयर यांनी सांगितल्यावर सरकारने महाधिवक्त्याचे कायदेशीर मत मागावे अशी सूचना विक्रम काळे यांनी केली, तर शिक्षक संघटनांनी फेरविचार याचिका सादर केली असून यावर निर्णय होईपर्यंत TET सक्तीची अंमलबजावणी होऊ नये अशी मागणी अभिजित वंजारी यांनी केली। TETच्या मुद्द्यावर ठोस उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सभात्याग केला। तर TET परीक्षा उत्तीर्ण होणे ही केंद्र सरकार आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या अखत्यारातील बाब असल्याने राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही। TET सक्तीविरोधात फेरविचार याचिका सादर करता येईल का, या संदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्रायही मागितला, मात्र हे प्रकरण फेरविचार याचिका सादर करण्यासाठी सोयीस्कर असल्याचे मत त्यांनी दिले, असे मत दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट केले आहे। तर ही होती TETची शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त हाईप करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।